नमस्कार. तर स्वागत आहे सर्वांचं मिनी ब्लॉगमध्ये. तुम्ही आता म्हणता की उन्हातानाचे कुठं निघाले, तर मी आज चालले होते बेलेश्वर मंदिरात. बेलेश्वर मंदिरात यासाठी की आज होती महाशिवरात्र. सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप म्हणजे ढिगभर शुभेच्छा. तर बघा इथली गर्दी सांगत होती की आज यात्रेसारखंच माहोल झालेलं होतं इथे. मग काय इथं आल्याच्या नंतर इथलं वातावरण बघून तर वारे वा, खूप मनच खुश झालं. आम्ही तर चाललो होतो, बाकी काहींची सकाळीच जाऊन पुन्हा येण्याची पण तयारी होती माहिती का. आणि आमच्या पाठीमागे भरपूर अशी जणं होती की ती अजूनही येतच होती. तर गाड्यावर इतकी बेकार आणि डेंजर ट्रॉफिक होती की विचारता सोय नाही का. छान असं म्हणजे खूपच भारी वाटत होतं. आम्ही छान अशी टिळक लावून घ्यावं म्हटलं आता. तर बारीनं आम्ही सर्वांनी टिळक लावून घेतले. त्यानंतर मी पण लावलं आणि बघा मी लावलं, मी तितकं मस्त दिसत होतं. वारे वा, स्वर्गातच गेल्यासारखं वाटत होतं खरोखर. इतकी गर्दी आणि इतकं हे बघून खूपच छान वाटत होतं. मग काय मी लाईनीला आम्ही स्टार्ट जिथून उभं होतो का तिथूनच लाईन स्टार्ट झालेली होती. मागेही तेवढीच गर्दी होती आणि पुढेही माझ्या तितकीच गर्दी होती. फायनली मी मंदिरात जवळ आले आणि तिथूनही आज जाण्यासाठी खूपच कठीण याच्यातून जावं लागलं. इतकी गर्दी होती, चेंगराचेंगरी होत होती एकदम. तर मोबाईल अलाउड नव्हता एवढ्या गर्दीत. तरी मी काय काय दाखवणार, त्यामुळे मी दर्शन वगैरे घेतलं महादेवांचं. त्यानंतर त्याच बाजूला थोडंसं बेलेश्वर छोटं मंदिरापाशी शिवपार्वतीचा छान असा लग्न सोहळा झालेला होता, तिथं पण दर्शन घेतलं. पुढे गेल्याच्या नंतर नाथबाबांचं दर्शन घेतलं आणि एक दंताचं पण दर्शन घेतलं. ह्या दोघांचं दर्शन घेतल्याच्यानंतर त्याच्याच उजव्या बाजूला आपलं शनी महाराजांचं पण छान असं मंदिर आहे छोटंसं, तिथेही दर्शन वगैरे घेतलं. आता दर्शन करून झाल्याच्यानंतर पोटा पाण्याचं सोय करावं म्हटलं, तर दूध ताक वगैरे होतं, केळी खिचडी सर्व होतं. आम्ही खाल्लं आणि फायनली घरी निघालो. तर आजचा दिवस हा आमचा देवदर्शन